एक कार्यकर्ता तर काय बोलला माहिती आहे का, ओबीसी बांधवाला फोन केला त्याने आणि त्यांचा वाद चालू होता दोघांचा. आणि त्या वादामध्ये त्याला बोलला की तू, त्या ओबीसी बांधवाला बोलला की तुझ्या घरी कोण पाणी भरायला येते रे, पंकजा मुंडे तुझ्या घरी पाणी भरायला येते का? तर तो म्हटला माझ्या घरी तर नाही येत, त्यांना गरज नाही, पण तुझ्या घरी कोण येतं पाणी भरायला? तर हा म्हटलाय, त्याचं माझ्याकडे प्रूफ आहे, तेही ऐकवेल मी तुम्हाला, की हा बोलतोय माझ्या घरात मध्ये शिवाजी महाराज पाणी भरतात दररोज. एकदा नाही 3 वेळा हा वाक्य बोललाय. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे, मनोज जरांगे हाच आमच्यासाठी छत्रपती आहे, मनोज जरांगे हाच आमच्यासाठी देव आहे. कुणी त्याला पांडुरंग बनवतंय, कुणी त्याला काय 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 गर्वाने उन्मत्त झालाय हा माणूस, गर्वाने फुगलाय हा. परमेश्वराने पण बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे, आपल्या ओव्यांमध्ये सुद्धा आहे, माणसाला गर्व नसावा. संतांनी लिहून ठेवलेल्या गर्वाचा नाश होतो. मला आता आठवत नाही, माझ्या आजीसोबत मी कुठलं तरी पुराण ऐकायला जात होते आणि त्याच्यामध्ये ऐकलं होतं की कुठल्या तरी एक रामायण की महाभारतामध्ये होतं की त्याने जन्मच घेतला नव्हता, की नाही हे पृथ्वीलोक जे आहे ना हे फार पापी आहे, मला या लोकांमध्ये जन्मालाच यायचं नाही. आणि म्हणून तो कितीतरी वर्ष आईच्या गर्भातच होता. आणि आईच्या गर्भात असताना त्याने एवढं काही श्रवण केलं, त्याची आई जे जे वाचायची, कथा वाचायची, काय ग्रंथ वाचायची, त्याचं ज्ञान त्याला मिळत गेलं. आणि असं ते मला आता एवढं आठवत नाही, परंतु असं म्हणतायत की त्याच्या ज्ञानाचं ज्या वेळेला कोणीतरी कौतुक केलं की तू खूप ज्ञानी आहेस, त्यावेळेला त्याला इतका गर्व झाला की तो नदीमध्ये होता. जसा त्याने आईच्या गर्भातनं त्याने बाहेर आला तसा तो नदीमध्ये गेला, नदीमध्ये आंघोळ करायला गेला आणि कुठेतरी कुणीतरी तो उच्चार केलाय म्हणे की तो खूपच ज्ञानी आहे, त्याच्यासारखा ज्ञानी या जगात कुणीच नाहीये, देव सुद्धा नाही. आणि त्याचं त्याला एवढं गर्व झालं की जसा त्याने नदीतनं वर मुंडकं काढलं. कोणाला जर या कथेचं माहिती असेल नाव वगैरे त्यांचं तर मला सांगा, मला तर आठवत नाही, मी फार लहान होते त्यावेळेला आजीसोबत जायची कथा ऐकायला. तर तसं तसं त्याला ते गर्व त्याच्यामध्ये आलं आणि त्याचं ज्ञान पूर्ण गंगेमध्ये वाहून गेलं बरं का. तसा हा ज्ञानी नाहीच आहे, याला अक्कल तर नाहीच आहे, हा काय बोलतो याचं यालाच कळत नाही, परंतु हा गर्वाने इतका फुगलाय ना, भयंकर फुगलेला आहे. मी 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 म्हणन पाडा ना की पाड, अरे चल रे बस घरी, हां बस घरी. तू ते 13 पत्र दाखवून दाखवून तू जनतेला फार वेडे केलंय. माझे ते सिमेंटचे 13 पत्र, माझे ते सिमेंटचे 13 पत्र, कधीतरी पायातला तो आहे ना 1 लाखाचा बुटही दाखव लोकांना, हां बरं का, तोही दाखव. ते 13 पत्र नको दाखवू सिमेंटचे, तो 1 लाखाचा बूट कोण देतंय तुला, दररोजचा तुझा ड्रेस कोण देतंय तुला, हे समाज. अरे बापरे, काय केलं रे बाबा समाजासाठी तू? मला विचारण्यात येते की तू अरे माझं बघा, माझं खुली किताब आहे, माझे 2 अकाउंट बंद झालेले, म्हणजे माझ्या याच्यावर OTP येत नाही त्याचा, परंतु ते अजून आहेत, हयात आहे. तुम्ही संगीताताई वानखेडे जर सर्च केलं ना तर माझे 3ही अकाउंट येतात. आणि त्यामध्ये बघा तुम्ही, एक 36,000 त्याचे फॉलोअर्स आहे, एक आहे ते 86,000 फॉलोअर्स आहे त्याचे. आणि त्या दोन्ही अकाउंटला तुम्हाला दिसेल की मी किती, जेव्हापासून ही चळवळ उभी राहिली ना तेव्हापासून मी अगदी माझ्या लेकींना घेऊन त्याच्यामध्ये सामील झालेली आहे. त्यामुळे मला प्रश्न, खरं तर तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर द्यायला बांधील नाहीये, परंतु जे मला विचारतात ना ते त्याची आणि माझी तुलना तुम्ही कुठंच करू नका, त्याची आणि माझी तुलना ही कधीच करू नका. मी एकच उपोषण केलं आयुष्यामध्ये, हो, आणि ते सक्सेस झालं, की जे जे सावित्रीबाई फुलेंनी, सावित्रीमाईंनी जी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा चालू केली होती दगडूशेठ हलवाईच्या समोर, त्या भिडेवाडा तो खंडर झालेला होता आणि त्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करा. ज्या भिडेवाड्यापासून आम्हा महिला भगिनींना ज्ञानाचे द्वार खुले झालेत, त्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचं मंदिर करा आणि समाजाला दाखवा की याच वाड्यातनं सावित्रीमाईंनी महिलांच्या भविष्याचे द्वार उघडले होते. म्हणून आज आम्ही अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभं नाही तर पुरुषांच्याही वर आमची उंची गाठली आम्ही. आणि त्यासाठी मी आझाद मैदानावर भाजपचंच सरकार असताना 5 वर्ष उपोषणाला बसले होते. लक्षात घ्या, शेवटचं वर्ष होतं भाजपचं आणि मी त्यावेळेला उपोषणाला बसले होते आणि माझ्या मागण्या मान्यही केल्या होत्या बरं का. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर यांचं सरकार आलं. भाजपने आश्वासन दिलं होतं की आम्ही नक्की भिडेवाड्याला त्याचं राष्ट्रीय स्मारक आम्ही बनवू. माझ्याकडे अजूनही पत्र आहे, उद्या मी यूट्यूबला टाकेल, वाचा, अजूनही आहे आश्वासन दिलेलं पत्र. त्यानंतर यांचं सरकार आलं
महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष काहीच नाही, परंतु आता 6 ते 7 महिन्यापूर्वी भिडेवाड्याचं काम चालू केलेलं आहे, ते पाडलंय आणि त्याचं काम त्यांनी चालू केलंय. त्याचं राष्ट्रीय स्मारक त्यांनी जे बांधायचं आहे, त्यांना राष्ट्रीय स्मारक बनवायचं आहे. म्हणजे जो भाजपने मला शब्द दिला होता तो पाळला. म्हणजे मी भिडेवाडा हा दगडूशेठ गणपतीच्या समोरच आहेत. तुम्ही जर आत्ता दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला याल तर नक्की भिडेवाडा बघा, समोरच आहे. माझ्या आयुष्यात मी एक उपोषण केलं, आंदोलन मी भरपूर केलीत, परंतु उपोषण एक केलं आणि ते सक्सेस झाले. ह्याच्यासारखं भरकटवलं नाही मी. 5 दिवस मी उपोषणाला होते बसलेली, एकटी महिला आणि दोन ओबीसी बांधव होते माझ्यासोबत. फक्त आम्ही 3घच जण बसलेलो होतो, एक माझी मैत्रीण माझ्यासोबत होती मदतीला माझ्या. आणि ते माझं मी जातीसाठी असं नाही, मी माझ्या धर्मासाठी लढत आले. हो, मी माझ्या धर्मासाठी लढले. मी जातीसाठी कधीच वाद घातला नाही, मी जातीला कधीच महत्त्व दिलं नाही. लक्षात घ्या, याची माझी तुलना कधीच होऊ शकत नाही. मी ज्या परिस्थितीतनं आली आहे, मी ज्या परिस्थितीतनं घडली आहे ना, मी आज ज्या ठिकाणी आहे ना, यस, मला माहिती आहे मी कुठनं आली आहे, मला माहिती आहे मी कुठल्या परिस्थितीतनं इथपर्यंत हे जे काही मी गाठलंय ते नाही, कुणाचाही हात नाही पकडला मी, कुणाचाही हात माझ्या डोक्यावर नाही आहे. लक्षात घ्या, संगीता वानखेडेने जे केलंय ना आत्तापर्यंत ते स्वतःच्या हिमतीवर केलं, कुणाचं नाही आहे. माझा बाप कोण? गुरं चारणारा. ते सरकारी शेती भेटलेली 3 एकर, ते माझा बाप नंतर राबायचा त्याच्यामध्ये. ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरात मध्ये एक वेळचं जेवण भेटणं मुश्किल. जिथं मला लग्न करून दिलं तिथंही घर नव्हतं मला स्वतःचं. पुण्यामध्ये लग्न झालं माझं आणि दुसऱ्याच दिवशी पुण्याला आले तर भाड्याच्या घरात 10 बाय 10च्या रूममध्ये राहत होते मी. माझ्या सासऱ्यांचंही काय फार मोठा बंगला नव्हता पुण्यामध्ये. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी अगदी माझा संसार थाटला आणि नाव कमावून दाखवलं. नवऱ्याचं नाव अजूनही माझ्या मागं आहे, त्याला सोडलं पण त्याचं नाव नाही सोडलं मी. तुम्ही लोकांनी मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला ना तरी कसं असतं माहिती का, कदाचित ते माणूस जर त्या घरातनं आलेला असेल, मी ज्या घरातनं आले, मी ज्या घरात जन्म घेतला ना, ते फार साधं बोळं घर माझं, फार गरिबी. ज्या घरामध्ये मला दिलंय ना तीही माझ्या सासरची माणसं फार अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारी. हो, अगदी सगळ्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. माझ्या सासूबाई आजारी होत्या, त्यांना कॅन्सर होता, त्याच्यामुळे सासऱ्यांना सर्व प्रॉपर्टी विकून त्यांना लावावी लागली. त्यामुळे सगळे जेमतेम सगळ्यांनी आपापलं करून खायचं अशी परिस्थिती होती. परंतु त्याही परिस्थितीमध्ये मी हार मानली नाही. अगदी माझ्या नशिबी नवरा तसा आला तरी मी हार मानली नाही. 7 वर्ष बेवड्याचा संसार केलाय मी. 7 वर्ष मी लहान लेकरासारखं सांभाळलंय. मीच लहान होते, 14.5 वर्षाची होती लग्न झालं तेव्हा. ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला मी अवघ्या 14.5 वर्षाची होते. अवघ्या 14.5 वर्षाची होते मी. 7 वर्ष त्या माणसाचा संसार केला मी. ज्या वयात मध्ये मुली शिकतायत त्या वयात मध्ये मी संसाराचा गाडा हाकलाय. ना आईवडिलांची मदत घेतली ना सासरच्या लोकांची. परिस्थितीच नव्हती मदत घ्यायला. म्हणजे जर असती तर कदाचित मी घेतली असती. परिस्थितीच नव्हती की आईवडिलांकडे मी म्हणावं मला मदत हवी आहे तुमची. अगदी भयंकर त्रास दिला सासरच्या लोकांनी माझ्या, भयंकर. नवऱ्याने तर दिलाच, सासूबाई नसल्यामुळं जावेच्या हातामध्ये सगळा व्यवहार होता. भयंकर त्रास दिला त्या बाईने मला की सासूही त्रास देणार नाहीत का, तरी सुद्धा डगमगले नाही. का तर आणखी मी मराठा समाजामध्ये जन्माला आलेली आहे. माझ्या 2 बहिणी अजून लग्नाच्या राहिल्यात. जर मी का नाही गेले आईवडिलांकडे, काय मला त्यांनी ठेवून घेतलं नसतं का हो. पण मी जर माझ्या आईवडिलांकडे गेले तर माझ्या 2 बहिणींची लग्न होणार नाहीत. कारण मराठा समाजामध्ये एक पद्धत आहे, ज्या घरातली लेकबाळ नांदत नाही त्या घरातल्या मुलींशी दुसऱ्या मुलींशी कोणी लवकर लग्न, त्यांना स्थळ येत नाही, त्यांच्याशी लग्न करत नाही की या घरातल्या मुली नांदत नाही सासरी असं म्हणतात. म्हणून त्या मारायचा तो त्याचे पार अक्षरशः इतके हाल काढले मी की मारणं तर जाऊ द्यावं, पण त्याला गटारातनं दररोज मी उचलून आणायची. अक्षरशः मी ब्लाऊज शिवायची ना तर हा लोकांकडनं पैसे घ्यायचा, याने 50 रुपये घ्यायचे आणि मला बायका सांगायच्या शेजारच्या 500 रुपये घेतले माझ्या नवऱ्याकडनं, तुझ्या नवऱ्याने 500 रुपयाचे ब्लाऊज माझ्याकडनं शिवून घ्यायच्या त्या बायका. की तुझ्या पहिले ब्लाऊज शिवून घ्यायच्या नंतर म्हणायच्या तुझ्या नवऱ्याने पैसे घेतलेले माझ्या नवऱ्याकडनं. बरं हा बाबा मला सांगायलाही येत नव्हता की अरे मी 500 नाही 50 रुपये घेतलेले आहेत, सांगतही नव्हता. विचारायला गेले की मारायचा. अशा नवऱ्याचा मी संसार केलाय.
मी जेव्हा त्याच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला ना, त्यावेळेला मी माझ्या मुलींना घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मी त्याला सोडलं, त्याने नाही मला सोडलेलं, मी त्याला सोडलं.